नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. नमस्कार, मी राजश्री ताम्हनकर. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला बोलावली रात जागवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू. गरे घ्या गरे पोटाला बरे न खाईल त्याची म्हातारी मरे. मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली. गो फिणू बाई गो फिणू अर्ध्या रात्री गो फिणू. किस बाई किस दोडका किस. दोडक्याची फोड लागते गोड हळूच तोड बाई हळूच तोड. किस बाई किस दोडका किस. दोडक्याची फोड लागते गोड अनेक तोड बाई अनेक तोड. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा. कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा कासा नाही आला बांगडी नाही मला. नाचू मी कशी नाच ग घुमा, नाचू मी कशी. नाच ग घुमा. खुर्ची का मिरची जाशील कशी, खुर्ची का मिरची. जाशील कशी. आई बोलावते बरं करीते, आई बोलावते. बरं करीते. खुर्ची का मिरची जाशील कशी, खुर्ची का मिरची. जाशील कशी. खुर्ची का मिरची जाशील कशी, खुर्ची का मिरची. जाशील कशी. ताम तवली 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 कंबर लवली लवली लवली. ताम तवली 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 कंबर लवली लवली लवली. झिम पोरी झिम कपाळाला भिंग. भिंग गेलं फुटून पोरी आल्या उठून. पोरीत पोरी मीच गोरी. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजाबाई झिम्मा खेळतो. फू बाई फू फुगडी फू. दमला सकार माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. फू बाई फू फुगडी फू. दमला सकार माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू. आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू. दमला सकार माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. हे सगळं ऐकल्यानंतर लक्षात आलंच असेल की आजचा आपला जो भाग आहे शब्दसुरांची गुंफण ह्या आपल्या मालिकेचा तो मंगळागौरी विशेष आहे. आता मंगळागौर म्हणलं की श्रावण महिना लागला की नवविवाहित वधूंसाठी मंगळागौरीची चाहूल लागतेच. सासरची माहेरची अशी मंगळागौरीची पूजा ठरवली जाते. हा आता आजकाल कॉर्पोरेट लाईफ मध्ये रमणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्या मुलींसाठी सोयीनी म्हणा मंगळागौर रविवारी पण करतात. पण खरं तर मंगळागौरीची पूजा ही मंगळवारी करायची असते. आणि विविध पत्री फुलं जमवून अशा सगळ्या नवीन लग्न झालेल्या पहिल्या 5 वर्षातल्या सुवासिनी एकत्र येतात आणि सगळी साग्र संगीत त्या पूजेची तयारी करतात. आणि असं खूप काही काही असतं की मूकपणाने जेवायचं असतं नैवेद्य खायचा असतो आणि मग म्हणे खूप पुण्य लाभतं. तर पहिलं वर्ष हे मंगळागौरीचं खास असतं आणि त्या त्या नवीन लग्न झालेल्या मुलीच्या माहेरी आणि सासरी मंगळागौरींची धांदल सुरू होते. आणि तशीच ही 5 वर्ष मंगळागौर त्या मुलीने पूजणं अपेक्षित असतं. आणि 5व्या वर्षीची मंगळागौर ही उद्यापन म्हणून परत संपन्न केली जाते. तर मला नेहमी असं वाटतं की पूर्वीच्या काळी असं असायचं ना की मुली खूप जास्त शिकलेल्या नसतील किंवा एकदम करिअर माइंडेड नसतील. शिक्षण असलं तरी करिअर करणाऱ्याच असतील असं नसायचं. त्यामुळे पहिल्या 5 वर्षात जसा जसा त्यांचा संसार स्थिरस्थावर होतो तशी थोडी थोडी त्या काम करायला लागतात स्वतःचं अर्थार्जन करायला लागतात. आणि मग थोडीशी त्यांच्या हातातही सत्ता यायला लागत असेल. आणि म्हणूनच बहुतेक अशी प्रथा असावी की मंगळागौरीचं 5व्या वर्षी जेव्हा उद्यापन केलं जातं त्यावेळेला मुलगी तिच्या आईवडिलांची पूजा करते त्यांची आईची ओटी भरते.
त्यांना आपल्याला जो परवडेल, आवडेल, रुचेल असा काहीतरी आहेर देत असते. तर ह्याचाच अर्थ संकेत असा आहे, की त्या पहिल्या 5 वर्षामध्ये ते बरोबरीचं नातं निर्माण होतं. सगळ्यांचा विश्वास तिने जिंकलेला असतो आणि तिला निर्णय घ्यायची क्षमताही पुरेशी आलेली असते. कदाचित म्हणूनच हे 5 वर्षांचं व्रत असावं. आजकाल सोयीनुसार पहिल्याच वर्षी उद्यापन करण्याची सुद्धा प्रथा आहे. पण 5 वर्ष मंगळागौर खेळणं, जागवणं, पूजेला जाणं त्याचा आनंद काही वेगळाच असतो. आज सुद्धा ज्या तरुणी हे करत असतील त्यांना तो आनंद पुरेपूर मिळत असेल आणि ज्या करत नसतील आणि ज्यांना पुरेसा वेळही काढता येत असेल त्यांनी मात्र ते जरूर जरूर करावं. तर मंगळागौरीच्या पूजेविषयी थोडक्यात माहिती आपण आता इथे जस्ट एक कशी असते पूजा हे बघूया. तर पहिली म्हणजे सकाळी सगळ्या जणी मिळून पूजा करतात, ज्याच्यामध्ये शंकराची पिंड तयार केली जाते आणि अगदी मनभावांनी आणि मनसुमनांनी शंकराला पूजलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेला परत हळदी कुंकवाच्या निमित्ताने सवाष्णी जमतात आणि सगळ्यात चेरी ऑन द टॉप म्हणजे मंगळागौरीचे खेळ. तर मंगळागौरीचे खेळ म्हणजे आता आपण बघतो की लोक मुद्दामून झुंबा शिकायला जातात, वॉल्ट शिकायला जातात किंवा मॉडर्न ज्या काही आपल्या नृत्य पद्धती आहेत त्याचा अभ्यास करायला जातात. तर मंगळागौरीच्या खेळांमध्ये पारंपरिक गाण्यांबरोबरच पारंपरिक नृत्यांच्या पण पदन्यासाची झलक बघायला मिळते, ज्याच्यामध्ये दमसास वाढू शकतो, म्हणजे स्टॅमिना आजकाल ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर लवचिकता कामी येत असते आणि ह्याच बरोबर असंख्य खेळ असे आहेत की ज्याच्यामध्ये हँड आय कोऑर्डिनेशन पण लागतं. म्हणजे एक आपण तो जर का सुपाचा खेळ बघितला तर उभं सूप पकडून, सूप म्हणजे पण आजकाल माहिती नाही धान्य पाखडण्यासाठी वापरली जाणाऱ्या जी स्वयंपाकघरातली वस्तू आहे तिला सूप म्हणतात. आणि ती एकदा एका हाताने, एकदा एका हाताने, एकदा एका हाताने अशी जी झेलायची पद्धत आहे आणि एकीकडे पायाच्या हालचाली करून छोट्या छोट्या उड्या त्याच्यात मारल्या जातात. त्यांनी सगळ्या बॉडीला व्यायाम तर होतोच, पण हँड आय कोऑर्डिनेशन पण उत्तम होत असेल. म्हणजे इट्स अ ब्रेन जिम ॲज वेल. तर असं म्हणलं जातं की जिथे मेंदू तल्लख होतो, नंतर स्टॅमिना वाढतो, लवचिकता वाढते आणि आनंद तर मिळतोच मिळतो. तर अशी प्रथा आहे की मंगळागौरींच्या खेळांनी सगळी रात जागवायची असते आणि अख्खी रात्र हे खेळ खेळताना कशी निघून जाते हे कळत सुद्धा नाही. ज्यांना या खेळांची माहिती नसेल त्यांच्यासाठी असंख्य मंगळागौरीचे ग्रुप्स असे आहेत की जे येऊन तुमच्या समोर खेळ सादर करतात आणि त्या खेळांना तुम्हाला ते शिकवतात सुद्धा. तर ज्यांना उत्साह असेल, आवड असेल तर भरपूर आपल्याला अशा जाहिराती बघायला मिळतील. त्यांच्याशी संपर्क साधा आणि जरूर जरूर हे खेळ एकदा तरी शिकून घ्या आणि आनंदाने त्या खेळांची मजा घ्या. तर आजचा आपला जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये एक कविता आणि एक गाणं या ह्याच्याप्रमाणे मीच लिहिलेली कविता पण ती आरतीच्या रूपामध्ये आम्ही गाण्याच्या रूपात सादर करणार आहोत. तर मंगळागौरीची ही आधुनिक आरती म्हणून पूजेच्या वेळेला सगळ्यांनी वापरायला ऐकूया हरकत नाही. मंगळागौरीची आरती. मंगळ मंगळ मंगळा गौरी सौभाग्यदायिनी ऐसी तू देवी. मंगळा गौरी मंगळ मंगळ मंगळा गौरी सौभाग्यदायिनी ऐसी तू देवी. मंगळा गौरी व्रत तुझे घेतो आनंदे आम्ही शुद्ध मनानी पूजितो तुझसी. पूजा उपचार तुझ्याच साठी नाना परिमळ पत्री जमविली खाशी. लेऊनी लेणी शालू भरजरी थोरा मोठ्यांचे आशिष घेऊनी. स्थापितो तू लागे आसनावरती आणि वंदितो हात जोडूनी. मंगळा गौरी मंगळ मंगळ मंगळा गौरी सौभाग्यदायिनी ऐसी तू देवी. मंगळा गौरी पंचामृती स्नान घालूनी तुझसी चंदनाचा लेप तुझ्याच साठी. विविध अलंकार वस्त्रे ही सूती सजवितो सुंदर गोजिरी मूर्ती. सामनात घेऊन पंचारती बाई धूप दीपाची करतो आरती. नैवेद्य सेवितो मूक होऊनी तुझेच स्मरण आमुच्या चिंतनी. मंगळा गौरी मंगळ मंगळ मंगळा गौरी सौभाग्यदायिनी ऐसी तू देवी. मंगळा गौरी सुवासिनी साऱ्या सकल जमुनी
सजविती तुझला चौरंगावरी हार फुले सारी रंगीत सुगंधी शिवलिंग सजेते सुंदर भारी झिम्मा फुगड्या टाळ्या घालून गाठोडी कोणी म्हणे कंबर लवली ग बाई पिंगा सुपारी कधी किसबाई नाच ग घुमा कधी गोफ विणुनी मंगळा गौरी मंगळ मंगळ मंगळा गौरी सौभाग्यदायिनी ऐसी तू देवी मंगळा गौरी जागवू रात्र ती खेळ खेळूनी उत्साहात पूजा साजरी नित्य राहो कृपा आमुच्यावरी तुझ्या पाशी हीच प्रार्थना उरी मंगळा गौरी मंगळ मंगळ मंगळा गौरी सौभाग्यदायिनी ऐसी तू देवी मंगळा गौरी. तर आजची ही शब्द सुरांची गुंफण तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा अशाच छान छान कार्यक्रमांमध्ये आपण भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद.